नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी झटपट, रेखीव आणि सुंदर अशा रांगोळी आहेत. तर आता सध्या आपला अधिक महिना सुरू आहे, तर त्यासाठी आपण दारामध्ये रोजच रांगोळी काढत असतो. एरवीसुद्धा तुम्ही 12ही महिने दारात रांगोळी काढत असतो, किंवा ज्या काढत नसतील त्या आता तरी या महिन्यात काढत असतील असं वाटते मला. आणि त्यासाठी तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याकडे वेळ कमी असतो, त्यासाठी आपल्याला पटकन होणारी आणि दिसायलाही छान दिसेल, मनमोहक रांगोळी दिसेल, आपलं अंगण उठून दिसेल आणि देवाऱ्यासमोरसुद्धा रांगोळी आपली छान छोटीशी अगदी एकदम उठून दिसणारी ही रांगोळी आपल्या काढायची असते. तर त्यासाठी तुम्हाला तशाच रांगोळी मी व्हिडिओमध्ये दाखवत असते. तर अगदी छोट्या छोट्या रांगोळी आहेत. तर चला तर मग काढूयात. तर हे बघा, एकदम सोपी रांगोळी आहे. 3 ते 2 असे ठिपके देऊन मी अशी डिझाईन काढून घेतली आणि त्यामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा रंग वापरला आहे. एकदम छोटी आणि एकदम उठून दिसेल अशी रांगोळी आहे आणि प्रत्येकीला काढता येईल अशी सुद्धा आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत. तर हे बघा, मी इथे अशा 2 गोलाकार पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला गुलाबी रांगोळीने असे मोठे मोठ्या साईजचे 5 डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि पेन, पेन्सिल किंवा ब्रशच्या सहाय्याने त्याला आतल्या साईडने ओढून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि इथे आपण एक मोठा डॉटसुद्धा देऊयात. तर मैत्रिणींनो, रोज सकाळी आपल्याला घाई गडबडीमध्ये रांगोळी काढण्यासाठी या रांगोळी आपल्याला खूप उपयोगात येतात. एकदा व्हिडिओ पाहिला आणि ठरवलं आपल्याला उद्या ही रांगोळी काढायची आहे, तर आपल्याला सहज 1-2 रांगोळी तर आपल्याला काढाव्याच लागतात. एक तुळशीसमोर, एक देवघरासमोर आणि एक उंबरवट्यासमोर किंवा अंगणामध्ये. तर तुम्हाला यासाठी या रांगोळी 1 मिनिटात काढता येतील अशा मी रांगोळी दाखवत असते. सकाळी वेळ खूपच कमी असतो आपल्याकडे, त्यासाठी रेखीव रांगोळी या तुम्ही बघून काढू शकता. तर त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. आणि अशाच रांगोळी आपल्या पाहत राहा. नवनवीन रांगोळी तुमच्या दारामध्ये तुम्ही काढत राहा. तर हे बघा, इथे मी अशी डिझाईन काढून घेतली. खाली 2 लाईन ओढल्यात आणि 2 तुरे काढून घेतलेत आणि त्याखाली आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असा एक डॉट देऊन घ्यायचा आहे. आणि त्या पाकळीमध्ये सुद्धा एक पांढऱ्या रांगोळीने आपण डॉट देणार आहोत आणि वरतीसुद्धा 2 छोटे देणार आहोत. तर ही आपली दुसरी रांगोळीसुद्धा काढून तयार झालेली आहे. अगदी युनिक रांगोळी आहे. कुठेही काढली तरी ही रांगोळी छानच दिसणार आहे. रोज त्याच रांगोळीसुद्धा आपण काढून बोर होतो आणि पाहणारेसुद्धा बोर होत असतात. त्यासाठी अगदी कमी कलर वापरून अगदी छोट्या अशा रांगोळी आहेत आपल्या. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतो आहे. तर हे बघा, मी लांब आकाराच्या अशा 3 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या हलक्या अशा आपल्याला भरून घ्यायच्या आहेत पांढऱ्या रांगोळीने. हे बघा, या पद्धतीने. त्याखाली आपण लाल रांगोळीने 2 असे डॉट्स देऊन घेऊयात आणि त्या साईडने पाकळ्यांच्या आपण एकदम बाहेरच्या साईडने आपल्याला असे एकदम छोटे छोटे असे 5-6 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि वरतीसुद्धा आपल्याला पांढऱ्या रांगोळीने एक डॉट देऊन घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडने आपण जिथे लाल रांगोळीने डॉट्स दिलेत त्याच्या खाली आपल्याला साईडला एक असा तुरा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्याला व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घेऊयात आपण. हवेमुळे रांगोळी स्प्रेड होते, त्यासाठी तुम्ही इयरबडच्या सहाय्याने थोडासा आकार व्यवस्थित करून घ्या. रांगोळी एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर ही बघा, इथे सुद्धा ही आपली ही सुंदरशी सोपी आणि एकदम रेखीव अशी रांगोळी काढून तयार झालेली आहे. नक्कीच तुम्हाला सुद्धा ही रांगोळी आवडली असेल. अगदी युनिक आहे आणि एकदम सोप्या, सुंदर, कुठेही काढलं तरी एकदम छानच दिसतील अशा या आपल्या रांगोळी आहेत. तर या पानामध्ये बघा, मी दोन्ही साईडला पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देते आणि मधल्या साईडला लाल रांगोळीने. तर ही रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे मैत्रिणींनो. एकदम कुणालाही काढता येतील अशा या रांगोळी आहेत आपल्या. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेते आणि त्यावरती आपण लाईनसुद्धा मारून घेऊयात या पद्धतीने. ही सुद्धा एकदम सोपी आणि हटके स्टाईल डिझाईन आहे. ही सुद्धा तुम्हाला खूप रांगोळी आवडली. मलासुद्धा ही रांगोळी आवडली आणि ही आज दारातसुद्धा मी ही रांगोळी काढलेली आहे. तर हे बघा, आपल्याला लाईनच्या अर्ध्या भागातून पाठीमागच्या साईडने पूर्ण आपल्याला लाईन अशी ओढून घ्यायची आहे. मी काढते त्या पद्धतीने. हे बघा, तर पूर्ण साईडने आपल्याला 6ही रेषांच्या मधोमध आपल्याला अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. ठिपक्यांपासूनच काढलेली आहे, पण एकदम छान आणि युनिक रांगोळी आहे. तर आपण जे हे गोलाकार काढून घेतलेले आहेत त्याच्या मध्यंतरी आपल्याला असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. नंतर त्याला आपण प्रेससुद्धा करून घेऊयात आणि जे आपण लाईन काढली त्यावरती आपल्याला अशा 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत.
प्रत्येक भागावर आपल्याला अशा या लाईन द्यायच्या आहेत. त्यामुळे रांगोळी आपली एकदम छान दिसते आणि रेखीव दिसते आणि पाहता क्षणी मनात भरेल अशी ही रांगोळी आपल्याला दिसेल. एकदम सोपी आहे पण दिसायला खूपच हटके दिसेल अशा आपण लाईन मारल्यामुळे. त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊन घेऊयात. हे बघा, आपण लाल, पिवळा आणि हिरवा इथे वापरलेला आहे रंग आणि मधले आपण जे डॉट्स दिले होते त्यालासुद्धा आपण प्रेस करून घेतले. खूप सोपी फक्त ठिपक्यांपासून तयार केलेली ही रांगोळी आहे. नक्कीच तुम्हालासुद्धा आवडली असेल. तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करा. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. रांगोळी छोटीच असावी पण एकदम कलरदार आणि रेखीवाली का रांगोळी खूप सुंदर दिसते. अगदी मोठी रांगोळी काढायचं असं काही नाही. एकदम छोट्यातली छोटीसुद्धा रांगोळी आकर्षक आणि रेखीव काढली का एकदम उठून दिसते आणि मन प्रसन्न करून जाते. त्यासाठी एकदम छोट्या रांगोळी आणि त्याही पटकन होतील अशा. आणि असंही होतं की रोज छोटी रांगोळी काढलं का मिटवायला काही वाटत नाही. एकदम मोठी रांगोळी काढून त्यात टाईम पण जातो, कलर पण जातो आणि एकदम आपल्याला दुसऱ्या दिवशी ती रांगोळी मिटवायला मन होत नाही. त्यासाठी हे सुद्धा वाटतं की एकदम छोटीशी असावी पण आकर्षक अशी ही रांगोळी असावी दारामध्ये, देवघरात. तर त्यासाठी ह्या रांगोळी खूप कामी येतात आपल्या. तर इथे बघा, मी एक चक्र काढून घेतले आणि त्याला क्लीनसुद्धा करून घेतले आणि त्या साईडने आपल्याला असे 3-3 डॉट्स दिलेले आहेत आणि पेन्सिलच्या सहाय्याने मी खालच्या साईडला ओढून घेतले आणि त्याखाली आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 1-1 डॉट देऊयात आणि त्या चक्राच्या वरती सुद्धा आपण हिरव्या रांगोळीने 3 डॉट्स देऊयात या पद्धतीने. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी सोपी सिंपल रांगोळी देवघरामध्ये काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे ही. तर आपण आता इथे पुढची रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला असे 4 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि त्या मध्यंतरी 2 डॉट्सच्या मध्ये इथे सुद्धा आपल्याला असे 4 साईडने डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि पेन्सिलच्या सहाय्याने आपण त्याला आतल्या साईडने ओढून घेऊयात. हे बघा या पद्धतीने आणि नंतर आपण बाहेरच्या साईडने ओढून घेऊयात. तर इथे पाकळ्यांचा आकार तयार होतो. एकदम सोपी आहे आणि पाहून कुणालाही काढता येतील अशा आपल्या या सगळ्याच रांगोळी असतात. त्यासाठी तुम्ही पाहून तुमच्या घरामध्ये काढत चला रांगोळी. छानही दिसतात आणि काढायला तुम्हाला एकदम पटकन होईल, टाईमसुद्धा लागणार नाही. तर अशाच रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इंस्टावरती सुद्धा आपले चॅनल आहे आणि डेली रंगोली तिथेसुद्धा फॉलो करा. तिथे तुम्हाला 15 ते 20 सेकंदात रांगोळी पाहायला मिळतील आणि इथेसुद्धा पाहायला मिळतील नवनवीन रांगोळी. तर मैत्रिणींनो, रांगोळी पाहत राहा, रांगोळी काढत राहा, नवनवीन रांगोळी शिकत राहा. तर ह्या होत्या आपल्या आजच्या भागातल्या रांगोळी. कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका. तर चला तर मग भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही रांगोळीची प्रॅक्टिस करा, रांगोळी काढत राहा आणि रांगोळी पाहत राहा. तर तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.